गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपला टॉपिक आहे क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. याला बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की वस्तू आणि सेवांच्या किमती मोजण्याचे मुद्रा हे एकमेव काय आहे, माध्यम आहे. की मुद्रेची किंमत जी आहे ती वस्तू आणि सेवांच्या किमती मोजण्याच्या इक्वल राहील नेहमी. ज्याप्रमाणे इतर सर्व वस्तूंना विनिमय मूल्य असते त्याचप्रमाणे मुद्रेलाही काय दिलेलं आहे, विनिमय मूल्य दिले आहे. वस्तूचे मूल्य ज्याप्रमाणे वस्तूची मागणी व पुरवठा यावर अवलंबून असते त्याचप्रमाणे मुद्रेचे मूल्य देखील मुद्रेची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. बघा काय झालेलं आहे की जसं वस्तूंचं खरेदी विक्रीची किंमत असते तसे मुद्रेलाही काय आहे, विनिमय मूल्य खरेदी विक्रीची किंमत दिलेली आहे. वस्तूची मागणी वस्तूचे मूल्य जे आहे, किंमत जी आहे ती त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. जर मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे तर वस्तू महाग राहील. जर मागणी कमी आणि पुरवठा जास्त आहे तर वस्तू स्वस्त राहतात. सारखंच आहे की मुद्रेचे मूल्य पण त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. 16व्या शतकामध्ये डेव्हिड ह्यूम यांनी मुद्रा मूल्याचा संबंध मुद्रा परिमाणाशी जोडला होता. सर्वात पहिले डेव्हिड ह्यूम यांनी काय केलं, मुद्रा मूल्याचा संबंध मुद्रा परिमाणाशी जोडला. आणि 20व्या शतकामध्ये मुद्रा परिमाण सिद्धांत लोकप्रिय करण्याचे श्रेय जे आहे ते अमेरिकन शास्त्रज्ञ आयर्विंग फिशर यांना देण्यात आले. आयर्विंग फिशर यांनी काय केलं, 20व्या शतकामध्ये मुद्रा परिमाण सिद्धांत जो आहे तो इन्व्हेंट केला. फिशरच्या मुद्रा परिमाण सिद्धांतालाच रोख व्यवहार दृष्टिकोन किंवा विनिमय समीकरण असेही म्हणतात. या सिद्धांताला रोख व्यवहार दृष्टिकोन आणि विनिमय समीकरण असेही म्हणतात. आता फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे की इतर परिस्थिती कायम असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे मूल्य स्तरात प्रत्यक्षपणे प्रमाणशीर बदल होतात. आता आपण बघूया की याचं स्पष्टीकरण कसं आहे. बघा, आपण आताच बघितलं की मुद्रेसाठी असणारी मागणी व तिचा असणारा पुरवठा यावर काय असतं, मुद्रेचे मूल्य जे आहे ते अवलंबून असतं. ही कल्पना फिशर यांनी आपल्या मुद्रा परिमाण सिद्धांतात याचा आधार म्हणून मांडलेली आहे. ठीक आहे. फिशरने आपल्या मुद्रा परिमाण सिद्धांताची मांडणीमध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही वस्तूचे मूल्य जसे तिच्या मागणी आणि पुरवठ्याने निर्धारित होत असते तसेच मुद्रेचे हे मूल्य हे सुद्धा तिच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने निर्धारित होत असते. जसं वस्तूची किंमत जी आहे ते मागणी आणि पुरवठ्यावर डिपेंड असते तसं मुद्रेचे मूल्य पण काय आहे, त्याच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर, त्याचं संतुलन कसं आहे त्याच्यावर निर्धारित असतं. परंतु सामान्य परिस्थितीमध्ये काय होतं की मुद्रेची मागणी स्थिर राहिल्यास मुद्रेच्या पुरवठ्यावर मुद्रेची किंमत प्रामुख्याने अवलंबून असते. एखाद्या वस्तूच्या पुरवठ्यात वाढ झाली असता त्या वस्तूची किंमत काय होते, कमी होते. तेच सूत्र काय केलेलं आहे मुद्रेच्या बाबतीतही लागू होते की जसं मुद्रेची पुरवठा जर वाढला तर काय होईल, त्याची किंमत जी आहे ती काय होईल, कमी होईल. हा मेन जो आहे सिद्धांताची ती होती. मुद्रेची मागणी काय होती, पी, ती आहे मुद्रेचा पुरवठा MV. तर काय होईल, हे PT इक्वल्स टू MV. आणि याला अजून मॅथमॅटिकल जर सॉल्व केलं तर इक्वेशन काय बनेल, P इक्वल्स टू म्हणजे किंमत इक्वल्स टू MV अपॉन T. काय बनेल ते, P इक्वल्स टू MV अपॉन T. हे आहे फिशरचे प्रसिद्ध समीकरण. यालाच म्हणतात मुद्रा परिमाण सिद्धांत. आता काळानुसार काय झालं, या फिशरचं समीकरण जे आहे ते सुधारित करण्यात आलं, म्हणजे त्याला अपडेट करण्यात आलं. आधुनिक अर्थव्यवस्थेत काय झालं, कायदेशीर मुद्रेबरोबरच बँकांनी निर्माण केलेल्या प्रत्यय मुद्रेला पण काय मिळालं, विशेष महत्त्व प्राप्त झालं. पहिले फक्त चेक वगैरे होते, त्याच्यानंतर अजून जे आहेत वेगवेगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते बँकांनी काय केले, इंट्रोड्यूस केले. तर अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा फार मोठा जो आहे तो हातभार लागला आणि त्यानुसार मग फिशरचे समीकरण जे आहे ते त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि त्याला म्हणतात फिशरचे सुधारित समीकरण. मुद्रेच्या पुरवठ्यात फिशर यांनी प्रत्यय मुद्रा व त्याचा प्रवेग यांचा समावेश केला. मुद्रेच्या पुरवठ्यात त्यांनी काय केलं, प्रत्यय मुद्रा आणि त्याच्या प्रत्यय मुद्रेचा जो प्रवेग आहे त्याचा समावेश केला. प्रत्यय मुद्रेकरिता त्यांनी काय रिप्रेझेंट केला, कशाने रिप्रेझेंट केला, M1. आणि प्रत्यय मुद्रेच्या प्रवेगासाठी रिप्रेझेंट करणारा अक्षर होता V1. ठीक आहे. हे दोन अक्षरे घेऊन त्यांनी काय केले, पुढील सुधारित समीकरण जे ते मांडले. तर
समीकरण काय, मुद्रेची मागणी जी आहे ते मुद्रेच्या पुरवठ्याच्या बरोबर असते. जुनं समीकरण काय होतं, PT इक्वल्स टू MV. आता नवीन समीकरणामध्ये काय केलं त्यांनी, बँकेचे प्रत्यय जे आहेत त्याला पण काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, जोडलेलं आहे. तर नवीन समीकरण काय बनलं, PT इक्वल्स टू MV प्लस M1 V1. तर याच्यावरून आपण मॅथमॅटिकल जर याला सॉल्व केलं तर इक्वेशन बनते P इक्वल्स टू MV प्लस M1 V1 डिवायडेड बाय T. तर हे जे झालं हे काय झालं, फिशरचे सुधारित समीकरण. कोणते, मुद्रा परिमाण सिद्धांताचे सुधारित समीकरण. आता इथे बघा, P जी आहे ती काय आहे, किमतीची पातळी आहे. M जी आहे ती कायदेशीर मुद्रा आहे. V जे आहे ते कायदेशीर मुद्रेच्या चलनाचा प्रवेग आहे. F1 जे आहे ते बँकांनी निर्मित केलेली प्रत्यय मुद्रा आहे. V1 जे आहे ते प्रत्यय मुद्रेचा चलन प्रवेग आहे. आणि T जे आहे ते खरेदी विक्री होणाऱ्या वस्तूंची संख्या आहे. अशा प्रकारे प्रोफेसर फिशर यांनी मांडलेल्या समीकरणाला काय म्हटलं जातं, रोख व्यवहार समीकरण असेही म्हटलं जातं. यानंतर बघू की या सिद्धांताचं आकृतीद्वारे स्पष्टीकरण कसं करण्यात आलं. बघा, ही आकृती दिली आहे. इथे अ आणि क्ष जे आसावर जे आहे ते काय दिलेले आहे, मुद्रेचे परिमाण दर्शविलेले आहे. आणि अ आणि या आसावर काय दिलेलं आहे, उभ्या रेषेवर किमतीची पातळी जी आहे ती दर्शविलेली आहे. इथे काय दिलेलं आहे, मुद्रेचे परिमाण आणि इथे किमतीची पातळी. आता बघा, अ आणि न जी आहे ही रेषा जी आहे मुद्रा परिमाण व किमतीची पातळी यातील प्रमाणशीर संबंध दर्शविणारी रेषा ही अ आणि न. ठीक आहे, ही रेषा जी आहे दोन्ही आसांवर जी आहे ती किती आहे, 45 डिग्री जी आहे याचा कोन तयार करते. बघा, इथे हा 45 डिग्रीचा एक कोन तयार होत आहे आणि इकडे पण हा 45 डिग्रीचा कोन तयार होत आहे. 90 डिग्री जे आहे त्याला हे डिवाइड करत आहे ही रेषा. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे की अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण अ आणि प असल्यास किमतीची पातळी जी राहते ती किती राहते, अ आणि क. बघा, मुद्रेचे परिमाण जर अ आणि प असल्यास किमतीची पातळी जी राहते ती काय राहते, अ आणि क असते. मुद्रेचे परिमाण जर प पासून P1 पर्यंत जर गेलं तर काय होईल, P1. ठीक आहे, तर किमतीची पातळी जी आहे ती पण काय होईल, क पासून काय होईल, K1 पर्यंत वाढेल. म्हणजे अ ते K1 पर्यंत वाढेल. म्हणजे मुद्रेचे परिमाण जर दुप्पट झाल्यास किमतीची पातळी पण जी आहे ती काय होईल, दुप्पट होईल. ठीक आहे, या उलट मुद्रेचे परिमाण जर प पासून P2 पर्यंत आलं तर किमतीची पातळी पण काय होईल, क पासून K2 पर्यंत येईल. म्हणजे याच्या अर्धी होईल. ठीक आहे, निमपट होईल. म्हणजेच मुद्रेचे परिमाण जर कमी झाल्यास तर किमतीची पातळी पण काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे, याचाच अर्थ काय की मुद्रेच्या परिमाणाचा समदिशेने किमतीच्या पातळीत काय होत असतो, नेहमी बदल होत असतो. जर मुद्रेचे परिमाण वाढले तर मुद्रेची किंमत वाढेल. मुद्रेचे परिमाण जर कमी झाले तर मुद्रेची किंमत पण काय होईल, कमी होईल. तर याचाच अर्थ काय आहे की मुद्रा परिमाणाचा समदिशेने किमतीच्या पातळीत काय होत असतो, बदल होत असतो. यानंतर आपण बघू की या सिद्धांताची गृहीत परिस्थिती काय आहे. सर्वात पहिले गृहीत परिस्थिती काय, अजम्पशन्स काय दिले की रोजगाराची काय असली पाहिजे, पूर्ण पातळी अस्तित्वात असली पाहिजे आणि त्यामुळे वस्तू आणि सेवा यांच्या उत्पन्नात काय होईल, उत्पादनात वाढ होणार नाही, हे गृहीत धरले आहे. दुसरं काय म्हटलेलं आहे की पी हा निष्क्रिय घटक आहे. किंमत पातळी हा जो आहे निष्क्रिय घटक आहे. म्हणजेच काय होईल, MV, M1, V1, T इत्यादी घटकांचा किंमत पातळीवर काय होईल, परिणाम होईल. परंतु किंमत पातळीतील बदलांचा इतर घटकांवर परिणाम होणार नाही. तिसरं दिलेलं आहे की मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक राहील. मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक राहील हे का बरं म्हटलेलं आहे, कारण की समाजाची मुद्रेकरिता असणारी मागणी ही मुद्रेच्या मूल्याच्या व्यस्त प्रमाणात बदलत असते. समाजामध्ये जशी मुद्रेची मागणी राहील तशी त्याची लवचिकता जी आहे ती कमी किंवा जास्त होत राहील. त्यानंतर म्हटलं की V आणि V1 वेलॉसिटी स्थिर असतात. मुद्रेच्या चलनाचा प्रवेग जो आहे तो काय आहे, स्थिर राहील.
ती मुद्रेचं चलन कायदेशीर मुद्रा आणि दुसरं कोणतं आहे प्रत्यय मुद्रेचा चलनाचा प्रवर्ग जे राहील तो काय राहील स्थिर राहील. त्यानंतर M1 मध्ये प्रमाणशीर संबंध आहे. कायदेशीर मुद्रा आणि प्रत्यय मुद्रा यांच्यात प्रमाण जो राहील तो काय राहील स्थिर राहील. ज्या प्रमाणात कायदेशीर मुद्रेचा वाढ किंवा घट होईल त्याच प्रमाणात ते काय म्हणतात प्रत्यय मुद्रेच्या प्रमाणात पण काही वाढ किंवा घट राहील. म्हणजे प्रपोर्शन जे राहील ते सेम राहील. दीर्घकाळाचा विचार. प्रस्तुत सिद्धांतात दीर्घकाळ जो आहे तो गृहीत धरला आहे. मुद्रा परिमाणाचा प्रभाव किंमत पातळीवर होण्यासाठी काय लागतो दीर्घकाळाचा विचार करण्यात आला. म्हणजे हे जे गृहीत आहे हे दीर्घकाळाचा विचार करून बनवलेले आहेत. त्यानंतर आहे मुद्रा संचयाचा अभाव. समाजाकडून मुद्रा संचय होत नाही असं या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे. कारण वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण मुद्रेच्या साहाय्यानेच होते. म्हणजेच वस्तू विनिमय होत नाही असं गृहीत धरल्या गेले आहे. तसंच इतर घटक जे राहतील ते स्थिर राहतील. आता इतर घटक म्हणजे काय लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, उत्पादनाचे तंत्र, उत्पादनाचे परिमाण इत्यादी कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात बदल होणार नाही आणि त्या स्थिर राहतील असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरल्या गेलं आहे. आता आपण बघूया की प्रोफेसर फिशर यांच्या सिद्धांतावर कोणकोणत्या टीका आहेत. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे अवास्तविक गृहीते. बघा फिशरच्या समीकरणात M, V, T हे घटक जे आहेत ते स्वतंत्र आहेत. म्हणजेच यापैकी एकही घटकात जर बदल झाला तर इतर घटकांवर परिणाम होत नाही असे गृहीत धरण्यात आले. परंतु हे चूक आहे. जर एक जरी घटक बदलला तर त्याचा इफेक्ट जे आहे ते काय होईल दुसऱ्या घटकांवर होईल आणि ते पण बदलतील. व्यवहारात असे आढळते की जेव्हा विनिमय साध्य वस्तूचे परिमाण वाढते तेव्हा मुद्रेची मागणी वाढून V व M हे दोन्हीमध्ये काय होतं वाढ होते. तसंच अल्पकाळात जर V आणि V1 किंवा T स्थिर असतात असे जर सिद्धांताच्या गृहीतामध्ये असेल तर हे देखील काय आहे बरोबर नाही आहे. कारण की अल्पकाळात देखील V1 T1 मध्ये बदल होत असतो. ठीक आहे. तसंच कायदेशीर मुद्रा आणि प्रत्यय मुद्रा यातील परस्पर प्रमाण जे आहे ते अल्पकाळात स्थिर असू शकतो. पण जर तुम्ही अल्पकाळाचा विचार जर सोडला तर बाकी इतर काळामध्ये जो आहे तो एकसारखा असू शकत नाही. तर अशा पुष्कळशा गोष्टी ज्या आहेत ते गृहीते जे प्रोफेसर फिशरनी दिले त्याला काय म्हटलेलं आहे अवास्तविक गृहीते. बाकीच्या लोकांनी सायंटिस्ट जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की एकांगी सिद्धांत. या सिद्धांतात मुद्रा परिणामावर म्हणजे मुद्रेच्या पुरवठ्यावर अतिशय भर देण्यात आलेला आहे. परंतु मुद्रेच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. फक्त पुरवठ्याचाच विचार करण्यात आलेला. मुद्रेच्या मागणीबद्दल जे आहे ते काहीही जास्त सांगितलं गेलं नाही. म्हणून याला एकांगी सिद्धांत म्हणतात. त्याच्यानंतर तिसरं दिलेलं आहे की अल्पकाळाचा विचार नाही. बघा प्रोफेसर फिशरनी जे आहे ते सिद्धांताच्या अजम्पशन्स जेव्हा दिले त्याच्यामध्ये म्हटलेले की हा सिद्धांत जो आहे तो दीर्घकाळाचा विचार करून बनवलेला आहे. तर अल्पकाळासाठी या सिद्धांतामधून काय निघेल हे काही त्यांनी सांगितलेलं नाही. किन्स म्हणतात की सामान्य लोकांच्या दृष्टीने दीर्घकाळापेक्षा अल्पकाळ कधीही महत्त्वाचा असतो. कारण दीर्घकाळात आपण सर्व मरतो. दीर्घकाळ कोण राहील आणि कोण राहणार नाही हे काही सांगू शकत नाही. म्हणून सिद्धांतामध्ये कधीही अल्पकाळाचा विचार केला गेला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट ह्याच्यात म्हटलेलं आहे की प्रवेग स्वतंत्र नसतो. प्रवेग म्हणजे वेलोसिटी. मुद्रेच्या परिचलनाचा प्रवेग हा एक घटक स्वतंत्र राहू शकत नाही. कारण मुद्रेचे हस्तांतरण हे मालांच्या व्यवहाराशिवाय होऊ शकत नाही. बघा मुद्रेचे हस्तांतरण जेव्हा तुम्ही एखादी वस्तूची खरेदी विक्री कराल त्यावेळेस मुद्रेचे हस्तांतरण होईल. तर हे प्रवेग जो आहे तो स्वतंत्र कधीही राहू शकत नाही. ज्या प्रमाणात मालाचे व्यवहार वाढतात त्याच प्रमाणात मुद्रेचा प्रवेग सुद्धा काय होऊ शकतो वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. नेक्स्ट त्याच्यात म्हटलं आहे की किंमत पातळी जी आहे ती सक्रिय असते. म्हणजे P जे आहे ते सक्रिय आहे. फिशरने मुद्राला सक्रिय घटक तर किंमत पातळीला निष्क्रिय घटक मानलेले आहे. परंतु आलोचक म्हणतात की हे बरोबर नाही. श्री बर्नस्टीनच्या मते P हा घटक सुद्धा काय आहे सक्रिय आहे. कारण विशिष्ट परिस्थितीमध्ये किमतीच्या पातळीचा परिणाम मुद्रेच्या पुरवठ्यावर होत असतो.
त्याच्यानंतर नेक्स्ट म्हटलेलं आहे की व्यापार चक्राचे स्पष्टीकरण नाही. या सिद्धांतात व्यापार चक्राचा म्हणजेच तेजी मंदीच्या काळाचा विचार करण्यात आला नाही आहे. व्यापार चक्राबद्दल या सिद्धांतामध्ये काहीही बोलण्यात आलेलं नाही आहे. मंदीच्या काळात मुद्रेचा पुरवठा वाढविला तरी किमतीच्या पातळी वाढतील याची खात्री राहू शकत नाही. दुसरं नेक्स्ट त्याच्यात म्हटलेलं आहे की M व M1 मधील बदल नेहमी प्रमाणशीर नसतात. बघा, कायदेशीर मुद्रा आणि प्रत्यय मुद्रा यांच्यातील बदल हे नेहमी एकसारखे राहतील हे गरजेचं नाही आहे. फिशर काय म्हणतात की या फिशरच्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे की कायदेशीर आणि प्रत्यय मुद्रा जो आहे यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध राहील, पण नगदी पैसा आणि बँक निक्षेप यांचे उपयोग वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यामध्ये बदल जे आहे ते स्वतंत्रपणे बदल होऊ शकतात. नेक्स्ट आहे की प्रक्रियेचे स्पष्टीकरण नाही. मुद्रेच्या परिमाणात बदल झाल्यास किमतीची पातळी कशी बदलते, त्या बदलाची प्रक्रिया कशी असते याचे स्पष्टीकरण या सिद्धांतात दिलेले नाही आहे. नेक्स्ट आहे स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नाही. टीकेकरांचं म्हणणं आहे की वस्तूच्या मूल्याप्रमाणे मुद्रेचे मूल्य हे सुद्धा त्याच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर ठरत असल्यामुळे असा वेगळा सिद्धांत बनवण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आहे की आंतरराष्ट्रीय किंमत. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे इतर देशातील किमतीचा प्रभाव आपल्या देशातील किमतीच्या पातळीवर होत असतो फॉरेन एक्सचेंजमध्ये. तर ही गोष्ट फिशर यांनी विचारात घेतली नाही आहे आणि त्यामुळे वास्तविक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम आपल्या देशातील किंमत पातळीवर होईलच याच्याबद्दल त्यांनी काही दिले नाही आहे किंवा आपल्या सिद्धांतामध्ये काही म्हटलेलं नाही आहे. त्यानंतर आहे व्याजाच्या दराचा विचार नाही. श्रीमती जॉन रॉबिन्सन्स म्हणतात की फिशर यांनी आपल्या सिद्धांतात व्याजाच्या दराबद्दल काहीही बोललं नाही किंवा या दराचा विचारही केलेला नाही आहे. आणि सर्वात शेवटी आहे की खऱ्या अर्थाने सिद्धांतच नाही आहे. प्रोफेसर निकलसन म्हणतात की मुद्रा परिमाण आणि किमतीच्या पातळी यातील संबंध एक सामान्य सत्य आहे आणि त्या स्वतःद्वारे केवळ एक प्रवृत्ती कळून येते. या प्रवृत्तीला तुम्ही सिद्धांत जे आहे ते म्हणू शकत नाही. म्हणून मुद्रा परिमाण सिद्धांत खऱ्या अर्थाने सिद्धांतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, मुद्रा परिमाण सिद्धांतावरील जे आक्षेप घेण्यात आलेले असले तरी या सिद्धांताचं महत्त्व जे ते कमी होत नाही, कारण मुद्रेच्या परिमाणाचा मुद्रेच्या मूल्यावर जो परिणाम होतो तो त्याची वास्तविकता जी आहे ती नकारता येत नाही. मुद्रा परिमाण सिद्धांतात प्रतिपादित करण्यात आलेला गणितात्मक संबंध जरी खरा ठरत नसेल तरी अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण वाढल्याने किमतीची पातळी वाढते याचे ऐतिहासिक पुष्कळसे पुरावे आहेत. भारतात स्वातंत्र्य काळानंतर किमतीची पातळी वाढली आहे आणि या कारणामुळे मुद्रेच्या परिमाणात वाढ झालेली आहे हे बघण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे एकंदर हा सिद्धांत जो आहे तो यशस्वीरित्या मानला जातो असं पुष्कळ लोकांचं जे आहे ते म्हणणं आहे. थँक्यू.